सुनील जोपळे, शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहंदरी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक या शाळेचा माजी विद्यार्थी, त्याचबरोबर आदिवासी समाज सामाजिक कार्यकर्ता आणि TV9 न्यूज नेटवर्कचा उपसंपादक मी ह्या शाळेला आज भेट दिली। ह्या शाळेतल्या मुलांच्या फार गैरसोयी आहेत। ह्या शाळेतल्या मुलांना अजून गणवेश मिळालेला नाही, DBT मिळालेली नाही। त्यांना ह्या थंडीपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी, थंडीपासून रक्षण करण्यासाठी स्वेटर नाहीत। 11वी 12वी सायन्सचे हे विद्यार्थी इथे उभे आहेत, आर्ट्सचे आहेत। गणिताचा शिक्षक अजून नाही। ही आदिवासी समाज विकास विभागाची, आदिवासी विकास मंत्र्यांची, आदिवासी विकास विभागाची फार मोठी शोकांतिका आहे। सायन्सचा आत्मा असलेला गणित विषयाचा शिक्षक परीक्षा 2 महिन्याच्या तोंडावर आलेले, परंतु अजूनही नाही। या शाळेत पदवीधर शिक्षक 1 नाही, प्राथमिक शिक्षक 2 नाहीत। शाळेला वॉल कंपाऊंड नाही। ह्या परिसरामध्ये जंगलमय भाग आहे, त्यामध्ये बिबट्याचा वावर आहे। कंपाऊंड नसल्यामुळे मुली असुरक्षित आहेत। त्याचबरोबर या शाळेला पिण्याच्या पाण्याची फार मोठी गैरसोय आहे। पाईपलाईन जीर्ण झालेली आहे। ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र आवश्यक आहे। यापूर्वी मी पत्रव्यवहारही केलेला आहे, परंतु अजूनही त्या गोष्टी होत नाहीत। आणि ह्या ठिकाणी नवीनच इकडच्या बाजूला एक्झिबिशनसाठी हॉल 60 लाखाचा हॉल बांधलेला आहे। वास्तविक पाहता ती दुय्यम गरज आहे। प्राथमिक गरजा ज्या शाळेच्या आहेत, पुरेशा वर्गखोल्या नाहीत। त्याचबरोबर बहुउद्देशीय हॉल ह्या शाळेमध्ये जो असायला हवा तो रिपेअर करून हवा आहे। वारंवार शाळेचे मुख्याध्यापक पत्रव्यवहार करतायत, परंतु नाही। त्याचबरोबर शाळेसाठी पुन्हा दुसरा आत्मा असलेला ग्रंथालय, दालन स्वतंत्र हवं, त्याची सुविधा नाही। पुरेशा वर्गखोल्या नाहीत। त्याचबरोबर स्वतंत्र प्रयोगशाळा नाही। ह्या सगळ्या गोष्टी, समस्या बघितल्यानंतर आदिवासी विकास विभागाचं काम हे कसं चालतंय, काय चालतंय, कळवण प्रकल्प कार्यालयाचे, त्याचबरोबर APO, आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, आयुक्त कार्यालयातले वेगवेगळ्या विभागाचे, आश्रमशाळा विभागाचे यांच्याशी संपर्क साधलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु ह्या मुलांना ज्या सुविधा मिळायला हवेत, नमुना मॉडेल आहे असंच महाराष्ट्रातील संबंध आश्रमशाळा आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात जाणाऱ्या त्या मुलांना सुविधा नाहीत। खरोखर मी या माध्यमातून ह्या आदिवासी विकास विभागाचं, मंत्र्यांचं, आयुक्त कार्यालयाचं, सर्व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचं, आदिवासी विकास मंत्री, त्याचबरोबर आदिवासी आमदार, खासदार यांचं लक्ष वेधू इच्छितो। ह्या सुविधांकडे लवकरात लवकर या पूर्ण कराव्यात। अत्यंत थंडीमय वातावरण या ठिकाणी असतं, थंड पाण्याने मुलं आंघोळ करतात। स्वतः या अधिकाऱ्यांनी एक दिवशी इथे यावं, इथं या थंड पाण्यामध्ये आंघोळ करावी। म्हणजे काय असतं, त्यांना पुरेसं अंथरूण पांघरून सुद्धा नाही। बऱ्याच खूप साऱ्या गैरसोय आहे। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं बजेट असलेले आदिवासी विकास विभाग आहे, परंतु या मुलांना आतापर्यंत गणवेश सुद्धा मिळालेला नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। या माध्यमातून मी आदिवासी विकास विभागाचं लक्ष वेधू इच्छिते। मुख्याध्यापकांकडनं मी नुकतीच माहिती घेतली, मंजूर पदं या ठिकाणी असलेली जवळजवळ 30 ते 40 मंजूर पदांपैकी त्या ठिकाणी कर्मचारी नाहीत। मला फार दुर्दैव वाटतं की ह्या आश्रमशाळेतील मुलांना कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना सुविधा दिल्या पुरेशा मिळत नाही। एवढं मोठं बजेट असून, एवढा मोठा खर्च केला जात असून सुद्धा ही शोकांतिका आहे। तक्रारी सांगत बसण्यापेक्षा तुम्हाला त्या गोष्टी मिळायच्या किंवा मिळतील, पण आपण स्वतःहून जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्याला आपली उन्नती स्वतःची चांगली करता येईल। तुमचं करिअर सेट झालं का पुढे भविष्यात 12वी वाल्यांनी किंवा 11वी वाल्यांनी पुढे काय करायचंय, आपण काय ठरवलं का? वायरमन चांगली गोष्ट। का वायरमन व्हायला आवडतं? कारण आपल्या शेतीसाठी वायरमन झाल्यानंतर शेतीला म्हणजे त्यापेक्षा मोठं स्वप्न आपण बघू शकतो ना। ठीक आहे, काहीतरी ठरव, या साईडला जायचंय, त्या साईडला आहे। तू 12वीला आहेस ना, वायरमन व्हायचं तर तू 10वीवर पण गेला असतास। काही टॅलेंटेड असतं। किती टक्के मार्क होते 10वीला? 60%। ठीक आहे, 12वी नंतर जाणार आहेस, पण आपली ध्येय निश्चिती करणं फार गरजेचं आहे की आपल्याला कोण बनायचंय पुढे जाऊन 12वी नंतर। हे खरं 10वी मध्येच ठरवायचं असतं आणि त्या दिशेने आपली वाटचाल होणं अपेक्षित आहे। इतर गोष्टींकडे आपण वेळ न देता आपल्या करिअरवर, भविष्यकाळावर आपण फोकस फार करणं गरजेचं आहे।
करायला हवं की नाही? वाटतं की नाही तुम्हाला? उठून करायचं काय? करतो काय? अवांतर वाचन, लेखन, मनन, चिंतन यांची ध्यानधारणा वगैरे घेता का थोडी वेळ? रोज असतं का? परिपाठात नाही आता पहाटे उठवलं जातं ना, पहाटेची वेळ नाही एक्झरसाईजच्या आधी नाही का सगळ्यात शांत वेळ कुठली असते म्हणजे 3 ते 6 ची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते. सगळ्यात आपलं डोकं शांत ह्या वेळेत असते. ह्या वेळेला केलेला अभ्यास हा तसाच्या तसा जास्तीत जास्त लक्षात राहतो. फक्त तुमचं पूर्ण मन ते कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे आणि त्या वेळेला म्हणजे एक्झरसाईजच्या आधीच फ्रेश होऊन येऊन 5 मिनिटांचं मेडिटेशन केलं की स्वतःला सकारात्मक सूचना देणे तुम्हाला जे मिळवायचे त्याविषयी जसा दिवस घालवायचा आपण जसा विचार करतो तसं आपण बनतो. काही जणांच्या चेहऱ्यावर खूप मला टेन्शन दिसते. काही टेन्शन नाही ना, आनंदी चेहरे असले पाहिजे.